जय श्रीराम मित्रांनो, तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे सॅटरडे, तर व्हेरी गुड मॉर्निंग आणि आय होप एव्हरीवन इज गुड। आणि आज वाईफचा बर्थडे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बच्चूचं स्कूल नेम आम्ही रिव्हील करणार आहोत। तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, ठीक आहे। व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा। आणि आजचा दिवस कसा असेल बघूया। आता जरा बाहेर जातो, दाखवतो मी कुठं जातोय, असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा। तर पब्लिक आता घराच्या बाहेर निघालोय, तर आता जातोय। ॲक्च्युली आता मी बच्चूचे जे नाव नोंदणी असतं, गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन करायला लागतं गव्हर्नमेंटचं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, तर ते नाव नोंदणीसाठी जातोय आता। तर ते झाल्यानंतर ते पण करणं गरजेचं आहे आणि भरपूर दिवसापासून पेंडिंगच होतं की आता करेल तेव्हा करेल, पण वेळच नव्हता भेटत। तर आज आहे वेळ, तर जाऊन येतो बोललो आणि करून येतो। तर भेटू आपण थोड्या वेळानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, ठीक आहे। काही लांब नाही मित्रांनो एवढं, म्हणजे स्टेशनवरून तुम्ही निघालात ना, कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर शिवाजी चौकला यायचं असेल, ज्या लोकांना माहिती नाही त्यासाठी जरा शेअर करू म्हटलं। तर शिवाजी चौकला मी आता पोहोचलो आहे, ठीक आहे। शिवाजी चौकला आल्यानंतर तिथून तुम्ही कोणालाही विचारलं ना म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठं आहे तर तुम्ही येऊ शकता, ठीक आहे। इथं पोहोचलो आहे मित्रांनो, कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनजवळ, ठीक आहे। तर विषय असा झाला आहे मित्रांनो, तर आपला झाला आहे पोपट। कारण की इथं आल्यावर समजलं की ते सॅटर्डेला बंद असतं, त्यांचं जे डिपार्टमेंट आहे जन्ममृत्यूची जी नोंद असते ते डिपार्टमेंट बंद आहे। तर ॲक्च्युली ते काय ना, ते बोललेत की मंडे टू फ्रायडे चालू असेल, सॅटर्डे संडे बंद असतं, ठीक आहे। आणि अदर्स जी फक्त सॅटर्डेला आय थिंक असं मला वाटलं की पेमेंटचं आहे ना, जसं की आपण पानपट्टी घरपट्टी वगैरे भरतो ते चालू आहे, समजलं ना तुम्हाला विषय। तर काम तर आपलं झालं नाही मित्रांनो। तर बायकोला फोन केला तर ती बोलली की आता गेलेच आहात तर भाजीपाला तरी घेऊन या, कारण की इकडं स्टेशनला आल्यानंतर जरा फ्रेश भाजीपाला भेटतो नाही का। तर बोललो घेऊन जाऊ। तर हे मार्केट आहे कल्याणचं, स्टेशनचा बाहेर आला तर इथं साबण वगैरेला तुम्ही आतमध्ये एंट्री केली भाजीपाला मार्केटला। पण त्याच्या अगोदर ना इथं ट्विस्ट असा आहे की भाजी मार्केटमध्ये मोठा करून फिमेल्स लोक जास्त आहेत, तिथं एंट्रीलाच ज्वेलरीचे शॉप। तर माइंड लगा आहे दुकान डालने वाले मी झाला आहे मित्रांनो, ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। तर अजून बघतो थोडंफार फिरून आणि सांगतो तुम्हाला कसं काय। विषय इथं असा आहे की आपण जर अर्धा किलो घेतला ना तर 30 रुपयाचा अर्धा किलो कुठली भाजी समजा फॉर एक्झाम्पल, आणि एक पाव घेतली तर 20 रुपया, म्हणजे 5 रुपयाचं ते डिफरन्स करतं, समजलं ना। तर समजलं नाही मला याच्यातला मधला विषय काय आहे काय नाही, तरी बघू आता काय होतं काय नाही, समज में नहीं आ रहा है यार कॅल्क्युलेशन इन लोग का। आपण जर बोललो ना की एक पाव द्या 15ला तर ते लोक देतच नाही, देत नाही तर आपण कसं काय डील करणार नाही का। भाऊने आपल्याला फायनली म्हणजे 30 रुपयाचा अर्धा म्हणजे 1 किलो आहे, तर त्यांनी आपल्याला 15ला अर्धा किलो दिलेली, म्हणजे 5 रुपये एक्स्ट्रा न घेता। तर भाऊंचे खूप खूप मनापासून धन्यवाद। तर फायनली भाजीपाला घेऊन झाला आहे मित्रांनो, हे बघा जास्त काही घेतला नाही यार, मग समजत नाही म्हणून इथून बाहेर पडालो ना, मार्केटच्या इथून बाहेर पडू शकतो आपण। आणि समोरच इकडून जर तुम्ही बघणार ना तर आय होप तुम्हाला दिसत असेल माझ्या कानाच्या पाठीमागे ना तर वरती ब्रिज आहे, म्हणजे स्टेशनजवळच, ठीक। तर भेटतो मी तुम्हाला आता थोड्या वेळानंतर। आता ऑटो घेतो आणि आता ऑटोने घरी जातो आणि भेटू थोड्या वेळानंतर। घरी आलो आहे मित्रांनो, आता जस्ट पसीना हो गया, कारण की ना खूप ऊन आहे आणि गरमी पण होते मुंबईमध्ये, तर ते काही विशेष नाही आहे। आणि तिथून आर के मार्टला पण गेलेलो, काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी। बर्थडे बाईक बर्थडे, बाईक का नाही वाईफ का बर्थडे, बायकोचा बर्थडे आहे बायकोचा, खर्च आहे नवऱ्याचा। क्या बात है
विषय खोल आहे भाई. गुड इव्हनिंग गाईज. तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि झोपलो. 1.5-2 तासाची झोप घेतली. त्याच्यानंतर बच्चूसोबत थोडा टाईम स्पेंड केला. नंतर बच्चूला गोवा शेफांची शेप दिली. त्याच्यानंतर आता वाईफचा बड्डे सेलिब्रेशन, स्मॉल सेलिब्रेशन करायचं आहे, जास्त मोठं नाही करायचं आहे आपल्याला. तर केक घेण्यासाठी जातो आहे. आणि त्याच्यानंतर वाईफला गिफ्ट घेणार होतो, पण ती बोलली अजून सध्या नको म्हणून 2-3 महिन्यासाठी. ती नंतर ती सांगणार आहे आणि तिला ते पाहिजे ते त्यावेळेस तिला यूज करता येईल असं ती सांगणार आहे. तर तिला म्हणून मी गिफ्ट वगैरे नाही घेतलं अजून. आणि थोड्या वेळातच मी तिचं आणि तुमचं भेटणं करून देतो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, ठीक आहे गाईज. तर येतो मी केक घेऊन. असं आहे मित्रांनो, आता आपण केक घ्यायला जातो आहे. खाली आलो आहे, तुम्हाला तर बोललोच मी. केक घेऊन शॉप इथं जवळच आहे, माझ्या रूमच्या जवळ. तिथून केक घेतो आणि दाखवतो तुम्हाला कुठला फ्लेवर वगैरे काय घेतो आहे तिथं. केक शॉप मित्रांनो. तर आता इथून केक घेतो आणि ॲक्च्युली केक त्यांचे फ्रेश जे केक आहे तर ते आता येतं, त्यांनी कॉल केलेला. तर बघू. मित्रांनो केक घेऊन डन झालेला आहे. तर आता केकवरती नाव टाकून तुम्हाला दाखवतो कुठला फालुदा म्हणून एक फ्लेवर आहे, तर तो घेतो. केक घेऊन आलो आहे मित्रांनो. आणि आता तुम्हारा भाई मास्क शर्ट बीट पहनेगा दूसरा वाला, थोड़ा रेडी होगा, देन आफ्टर बर्थडे सेलिब्रेशन करेगा. तर भेटतो थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो फायनली वाईफचा फेस रिव्हील करतोय. तर ही अशी आमची जोडी आहे आणि या जोडीचं प्रूफ आहे. हा आमचा जोडीचा प्रूफ. ॲक्च्युली तो जरा चिडचिड झालेला, झोपलेला होता. तर असं असतं, कधी तो त्याचा मूड फ्रेश होतो, कधी काय नाही. पण फायनली सर्व काही डन झालं आहे मित्रांनो. इथे ना बच्चूचं नाव आहे, ते आता रिव्हील करतो आम्ही, तर ते बघा. आणि फायनली रिव्हील होतोय नाव. तर पहिले तू फोड दे. फोड. तर बच्चूचं नाव आहे आरव. झोपलाय आता. नाव रिव्हील झालंय मित्रांनो. आरव असं नाव आहे. आणि बच्चूची मम्मी पण खुश झाली आहे नाव ठेवून, कारण की तिला आवडलं होतं नाव आणि खूप सुंदर असं नाव आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस ॲक्च्युली बच्चू झोपून गेलेला, तर आता उठला आहे. शेर उठ गया अभी फिर से. बघू शकता आरव आता उठला आहे. मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. ठीक आहे. खूप दिवसानंतर, म्हणजे हे काही आमची ड्रीम होती की बच्चूचं नाव आपण असं रिव्हील करणार. ठीक आहे. तर जास्त आपण हायफाय लेवलचं नाही केलं आहे. ठीक आहे. सिम्पल केलं आहे आणि बर्थडे पण सिम्पल सेलिब्रेट केला आहे. पण याचा जो आपण बोलतो ना किक, तर आतून बसते ही किक मनामधून. तर खूप आनंद होतो या गोष्टी केल्यानंतर, कारण की नीता पण खूप हॅप्पी झालेली आहे. तर तिला आपण विचारूया की कसं वाटलं तुला सेलिब्रेशन बर्थडे वगैरे. आणि बच्चूचं नाव रिव्हील केल्यानंतर ॲक्च्युली मी ते घरीच हे केलेलं, नावाचं जे स्ट्रक्चर आहे, आरव नाव मी घरीच त्याला डिझाईन करून फक्त सिम्पल लावून घेतलं. तर नीताला विचारू आपण. इकडे नीता. तर कसं वाटलं नीता तुला बर्थडे सेलिब्रेशन? मला खूप आवडले आणि मी इमॅजिन पण नव्हते केले की तुम्ही एवढं काही करणार माझ्यासाठी, पण तुम्ही नेहमीसारखं करतातच. मला ते हा बर्थडे आपला स्मॉल होता, स्मॉल सेलिब्रेशन होतं. पण आमचा असा एकही बर्थडे नाही की तो आम्ही सेलिब्रेट नाही केला. आणि पण हा एकच असा बर्थडे की जो मी घरात सेलिब्रेट केला आहे. अदरवाईज आम्ही आतापर्यंतचे सर्व बर्थडे बाहेरच सेलिब्रेट केले आणि पूर्ण दिवस आम्ही बाहेरच फिरायला असायचो. फक्त यावेळेस बच्चू होता म्हणून आम्ही घरात छोटासा आणि स्मॉल
सेलिब्रेशन केलं खायला केलं. आणि त्यावेळेस आम्ही ब्लॉगिंग वगैरे नव्हतो करत. हां तर सो मला आवडलं खूप. थँक्यू. तर विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माय डिअर वाईफ अँड आय लव्ह यू सो मच. असं सोबत राहा आणि काही विषय नाही आहे, सोबतच आहे. आता झाले आपले 7 वर्ष. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथं एंड करतो ब्लॉगला. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आमची गाईज. जोडी तुम्हाला अशीच दिसणार नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो प्लीज. तर थँक्यू सो मच गाईज. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. बाय.